श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा माझ्या ताई दादांनो, 6 जुलै वार रविवारला या दिवशी आलेली आहे आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशी पर्यंत आपल्याला फक्त एक काम जे आहे तर ते करायचं आहे। आपल्या घरामध्ये आपल्याला ही एक लक्ष्मीकारक वस्तू जी आहे तर ती आवर्जून घेऊन यायची आहे। यामुळे काय होईल तर घरामध्ये चहूबाजूने आपल्या घरात पैसा येईल, सर्व कामे मार्गी लागतील आणि आपल्या कुटुंबाची मुलांची सोन्यासारखी प्रगती होऊ लागेल। लक्ष्मी प्राप्तीतील अडचणी, धनप्राप्तीतील अडचणी दूर होतील। आपल्या मनातील ज्या काही कठीणातील कठीण इच्छा आहे तर त्या पूर्ण होतील। असा हा अतिशय अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे। आता ही लक्ष्मीकारक वस्तू कोणती आहे आणि कशा पद्धतीने आणायची आहे आणि त्याचबरोबर हा उपाय जो आहे तर तो कशा पद्धतीने करायचा आहे, कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे, याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही। तर बघा, प्रत्येक महिन्यामध्ये 2 एकादशी येत असतात आणि प्रत्येक एकादशी तिथीचं महत्त्व हे जे आहे तर ते देखील वेगवेगळं असतं। परंतु आषाढी एकादशी जी आहे तर त्या एकादशीला आपण भगवान श्री हरी विष्णुदेव हे क्षीरसागरामध्ये शेष नागावरती योग निद्रेमध्ये जात असतात आणि याच दिवसापासून चातुर्मासाला सुरुवात होत असते। 4 महिने भगवान श्री हरी विष्णुदेव हे योग निद्रेत जातात आणि 4 महिने या सृष्टीचा कारभार भगवान शिव म्हणजे देवादिदेव महादेव यांच्या परिवाराकडे सोपवला जात असतो। बघा, आषाढ महिना संपला की त्यानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते। श्रावण महिन्यामध्ये शिवशंकर या सृष्टीचा कारभार सांभाळतात। त्यानंतर भाद्रपद मध्ये भगवान श्री गणेश, आश्विन मध्ये माता पार्वती आणि कार्तिक महिन्यात भगवान कार्तिकेय या पृथ्वीचा कारभार सांभाळत असतात आणि कार्तिकी एकादशी नंतर भगवान श्री हरी विष्णुदेव हे परत स्वतः या सृष्टीचा कारभार सांभाळत असतात। तर या आषाढी एकादशीला खूप महत्त्व दिलं जातं आणि या एकादशीला श्री हरी विष्णुदेवांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला काही महत्त्वाचे असे उपाय करायचे आहे, सेवा देखील करायची आहे। एकादशी ही तिथी भगवान श्री हरी विष्णुदेवांना समर्पित असते आणि एकादशीच्या दिवशी केलेले उपाय, सेवा याचं फळ जे आहे तर ते नक्कीच आपल्याला कितीतरी पटीने मिळत असतं। आता बघा, या वस्तूंनी काय होणार आहे तर आपल्या घरामध्ये पैशाच्या संबंधित काहीच अडचणी कधीच येणार नाही। त्याचबरोबर घरामध्ये जर भांडण, कटकट, वादविवाद होत असेल तर त्याचबरोबर या ज्या काही सर्व अडचणी आहेत तर आपल्या त्या संपून जातील। पती पत्नीमध्ये प्रेम संबंध वाढतील आणि त्यात मुलांची प्रगती, घराची, कुटुंबाची प्रगती थांबलेली असेल तर ती प्रगती सुद्धा सुरू होईल। माता लक्ष्मी प्राप्तीतील अडचणी म्हणजेच आपण नोकरीसाठी, कर्जमुक्तीसाठी, त्याचबरोबर धनप्राप्तीसाठी काही जर आपण उपाय केले त्याचा नक्कीच आपल्याला फायदा होत असतो। तर आता आषाढी एकादशीला अशा कोणत्या वस्तू आपल्याला खरेदी करायच्या आहे ते बघा। शास्त्रानुसार ज्या वस्तू आपल्याला देवघरामध्ये ठेवायला पाहिजे त्याच वस्तू मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। कारण आपल्या घराचं जे देवघर असतं तर ते आपल्या घराचा केंद्रबिंदू मानला जातो आणि त्यामुळे आपल्या देवघरामध्ये घरात जी पॉझिटिव्ह एनर्जी असते तर ती या वस्तूंमधून बाहेर पडत असते आणि आपल्या घराची प्रगती होत असते। तर नक्की खरेदी करण्याचा प्रयत्न करा। जर तुम्हाला तिथून खरेदी करायच्या नसतील तर मग तुम्ही, कारण वास्तुशास्त्रानुसार त्या वस्तू तुम्ही बाहेरून घ्याव्या। आता सर्वात पहिली आणि महत्त्वाची वस्तू जी आपल्याला घ्यायची आहे ती म्हणजे रंगनाथ। रंगनाथ हा प्रत्येकाच्या देवघरामध्ये हा असायलाच पाहिजे।
जर तुमच्याकडे ऑलरेडी या वस्तू असतील तर मग तुम्ही खरेदी करू नका. रंगनाथ तुम्हाला आपल्या देवघरामध्ये स्थापित करायचं आहे. त्यानंतर दुसरी वस्तू आहे ती म्हणजे लक्ष्मीनारायणाची मूर्ती. लक्ष्मीनारायणाची मूर्ती ज्या वेळेस आपण आपल्या घरामध्ये असते त्यावेळी लक्ष्मी आणि नारायणांचा आशीर्वाद आपल्याला एकत्र मिळत असतो. माता लक्ष्मी काय म्हणतात की एक वेळेस माझी सेवा कमी केली तरीही चालेल, परंतु भगवान विष्णू देवांची सेवा कमी पडता कामा नये. लक्ष्मी ही त्याच ठिकाणी राहते ज्या घरामध्ये भगवान विष्णू देव असतात. त्यामुळे लक्ष्मीनारायणाची मूर्ती ही तुम्हाला आवर्जून खरेदी करायची आहे. तीही त्यानंतर समोरची वस्तू आहे ते म्हणजे श्रीयंत्र. श्रीयंत्र हे लक्ष्मीनारायणांचं आसन मानलं जातं. श्रीयंत्रामुळे कर्जमुक्ती आपली होत असते. त्यामुळे श्रीयंत्राची खरेदी ही तुम्हाला नक्की करायची आहे. समोरचं आहे ते म्हणजे कुबेर यंत्र. कुबेर यंत्र सुद्धा आपल्या घरामध्ये असायलाच पाहिजे. आपल्या धनाचा साठा टिकून ठेवण्यासाठी कुबेर यंत्र हे खूप महत्त्वाचं मानलं जातं. त्यामुळे कुबेर यंत्राची तुम्हाला खरेदी आपल्याला देवघरामध्ये करून आपल्या घरामध्ये स्थापित करायचं आहे. यानंतर पुढचं आहे ते म्हणजे अष्टलक्ष्मी दिवा. अष्टलक्ष्मी दिवा हा जर आपल्या घरामध्ये असला तर अष्टलक्ष्मीची कृपा आपल्यावरती प्राप्त होत असते. अष्टलक्ष्मी कोणत्या आहेत बघा: विजयलक्ष्मी, धनलक्ष्मी, संतान लक्ष्मी, ऐश्वर्य लक्ष्मी, धान्य लक्ष्मी, गजलक्ष्मी, वैभव लक्ष्मी या अष्टलक्ष्मीची कृपा आपल्यावरती होत असते. त्याचबरोबर मुलांच्या प्रगतीसाठी आपल्या सरस्वती देवीचा फोटो किंवा सरस्वती देवीची जी मूर्ती असते तर ती तुम्हाला खरेदी करायची आहे. त्याचबरोबर आपले जे गुरु आहेत, गुरु म्हणजे आपले स्वामी महाराज, तर त्यांच्या मूर्तीची किंवा फोटो आपल्याला आणायचा आहे. आणि तुमच्याकडे ह्या वस्तू असतील तर त्या तुम्ही अजिबात खरेदी करू नका. ज्यांच्याकडे वस्तू नाही, ज्यांच्याकडे मूर्ती नाही तर त्यांनी आवर्जून ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या घ्यायच्या आहे. ज्यांच्याकडे आहे त्यांनी डबल घेण्याचं काहीही कारण नाही. फक्त ज्यांच्याकडे नाही आहेत तर त्यांच्यासाठी मी हे सांगत आहे. आपल्याला ह्या वस्तू खरेदी करून आणल्यानंतर विधिवत पूजन करायचं आहे. आपल्या देवघरामध्ये स्थापन करायचे आहे आणि पूजा करायची आहे, प्रार्थना करायची आहे. जर नसेलच तरच तुम्हाला ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या खरेदी करायच्या आहे. त्यानंतर पुढची जी आहे ती म्हणजे कापूर. भीमसेनी कापूर आपल्याला देवघरामध्ये खरेदी करायचा असतो. भीमसेनी कापुरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते. त्यामुळे भीमसेनी कापूर तुम्हाला खरेदी करायचा आहे. तर ती खरेदी करायचं. त्यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे गाय वासराची मूर्ती. गाय वासराची मूर्ती ही प्रत्येक देवघरामध्ये असायलाच पाहिजे. गाय वासराची मूर्ती जर खरेदी केली तर वाईट शक्ती या कधीच आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही आणि आपल्या मनातील ज्या काही कठीणातील इच्छा आहेत तर त्या पूर्ण होत असतात. त्याचबरोबर या सर्व वस्तू ज्या वेळेस तुम्ही खरेदी करत असता त्यावेळी आपल्या मनामध्ये एक भाव पाहिजे की मी या वस्तू खरेदी करत आहे, घेत आहे, त्यामुळे माझ्या घराची उत्तर प्रगती होणार आहे आणि त्याची नेहमी पूजा देखील मी करणार आहे. तुम्ही फक्त खरेदी करून ठेवणार आणि त्याची पूजा प्रार्थना करणार नाही असं अजिबात चालत नाही. त्यामुळे तुम्हाला त्याची व्यवस्थित विधिवत पूजा करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. या सर्व गोष्टी आपल्याला खरेदी करायच्या आहेत. जर तुम्हाला शक्य झालं तर यातली एखादी कोणतीही वस्तू तुम्ही खरेदी करा. यातल्या बऱ्याचशा वस्तू तुमच्याकडे नसतील तर त्या सर्व वस्तू तुम्ही खरेदी करू शकता. त्यानंतर माता लक्ष्मीची मूर्ती म्हणजेच कमळामध्ये बसलेली जी लक्ष्मी असते तर तिची मूर्ती किंवा फोटो तुम्हाला खरेदी करायचा असतो. यापैकी कोणतीही वस्तू एक तुम्ही खरेदी करा. तुम्हाला त्याचा जो चांगला अनुभव आहे तर तो बघायला मिळेल. माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होईल, आपल्या घरामध्ये स्थायी स्वरूपात अखंड निवास करतील आणि आपल्या जीवनातील सर्व धनप्राप्ती, लक्ष्मी प्राप्तीच्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या सुद्धा दूर होतील. तर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ज्या वस्तू शक्य होतील एक तरी वस्तू आपल्या घरामध्ये घेण्याचा प्रयत्न करा आणि ज्यांच्याकडे आहे त्यांनी नाही घेतला तरी देखील चालणार आहे. तर कोणतीही आपण जी वस्तू घेणार आहोत म्हणजे श्रीयंत्र घ्या, कुबेर यंत्र घ्या किंवा गायीची मूर्ती घ्या, तर तुम्हाला सर्वप्रथम त्यावरती तुम्हाला पंचामृताने किंवा
कच्च्या दुधाने अभिषेक करायचा आहे, मूर्तीचं विधिवत पूजन करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला ती मूर्ती आपल्याला देवघरामध्ये स्थापन करायची आहे। तर अशा पद्धतीने आपण ज्यावेळी पूजा करतो, सेवा करतो, तर त्याचे लाभ जे आहेत ते आपल्याला नक्कीच मिळत असतात। तर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जी वस्तू शक्य होईल ती वस्तू तुम्ही खरेदी करू शकता। तर ह्या ज्या काही वस्तू आहेत तर त्या मी ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्या व्हिडिओच्या खाली लिंक देणार आहे आणि त्या वस्तू मी टॅग करणार आहे। तर तुम्ही तिथून देखील घेऊ शकता किंवा तुम्हाला जर दुसरीकडनं घ्यायच्या असतील तर तुम्ही तिथून देखील घेऊ शकता। तर चला, सांगितल्याप्रमाणे जे शक्य होईल ते जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा। सेवा करा, सेवेकरी घडवत राहा। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ